शकत नाही। केवळ भारतीय जनता पार्टीचा विरोध म्हणून, भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याकरता, महायुतीच्या विचाराला पराभूत करण्याकरता हे एकत्र आले होते। मात्र जिंकण्याकरता एकत्र आले होते, विचाराने एकत्र नव्हते। निवडणुका हरल्यानंतर या महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षाची जी स्थिती आहे, तर जनतेने या सर्वांना सोडून दिलाय। जनतेने सोडल्यामुळे आता निराश झालेले हे सर्व काँग्रेस आणि महाविकास आघाडीमधले लोक एकामेकाला लाथा मारतात आहे। आणि एक दिवस अशी परिस्थिती येणार आहे की जसं आपण म्हणतो, एक दिल के तुकडे हुए हजार, कोई कहा गिरा अशी परिस्थिती महाविकास आघाडीची होणार आहे आणि झाली आहे। लोकसभेच्या निवडणुकीत विकसित भारताचा संकल्प जो प्रधानमंत्री मोदीजींनी केला, विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता अशी घोषणा करून माननीय राज ठाकरेजींनी आम्हाला समर्थन दिलं। विधानसभा निवडणुकीत ते आमच्यासोबत नव्हते। आता आपल्या सांगण्याप्रमाणे राजसाहेब उद्धवजी एकत्र येत आहेत, तर मी कालही बोललो, शेवटी राजसाहेब आणि उद्धवजी वेगळे कुठल्या कारणाने झाले? ते कारण राजकीयच होतं। राजकारणात जमत नाही आणि त्यामुळं राजसाहेबांनी उद्धवजीला सोडलं, उद्धवजीने राजसाहेबाला सोडलं। आता पुन्हा एकदा जेव्हा जनतेने सोडून दिलं, तेव्हा पुन्हा एकत्र येण्याची भूमिका जी घेतली आहे ती राजकारणाकरताच आहे। त्यामुळं आमच्या शुभेच्छा त्यांना आहे, म्हणजे राजसाहेबांना उद्धवजींना आमच्या शुभेच्छा आहे की त्यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं, पारिवारिक एकत्र यावं, कौटुंबिक एकत्र यावं। शेवटी त्यांच्या युतीमध्ये, त्यांच्या पारिवारिक विषयामध्ये मी चर्चा करणं काही योग्य होणार नाही। पण 51%ची लढाई जिंकण्याची तयारी भारतीय जनता पार्टी महायुतीने केली आहे। कोणी एकत्र आले, किती एकत्र आले तरी भाजपा महायुती 51% मतं घेऊन 13,000 सीटची जी निवडणूक आहे, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, या सर्व सीट्समध्ये बहुमताने महायुती सत्तेमध्ये येईल। 51% मतं घेऊन येईल। जेव्हा 51% मतं घेऊन आम्ही राज्याच्या राजकारणाचा आणि खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे, कारण माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना 51% मतं घेऊन त्यांनी या राज्याचा कार्यभार स्वीकारला आहे। आणि आताही मला विश्वास आहे की ज्याप्रमाणे माननीय देवेंद्रजी विकसित महाराष्ट्राकरता काम करतात आहे, जनतेचा विश्वास विकासाला आहे, जात पंथ धर्माच्या राजकारणाला नाही, विकासाला प्राधान्य आहे। त्यामुळे पुन्हा 51% मतं घेऊन आम्ही जिंकू आणि राजसाहेब उद्धवजी एकत्र आले तरी आम्हाला त्याची फार काळजी नाही आहे। त्यांनी त्यांचीच काळजी करायची आहे, आम्ही काही त्यांची काळजी, आम्ही या विषयाची काळजी करत नाही। रोहित पवार यांनी तुमच्यावरती सातत्याने आरोप करत आहेत आणि सोशल माध्यमावरती सातत्याने तुम्ही त्यांना रिप्लाय केलाय। आजही तुमचा एक रिप्लाय होता, नेमकी काय प्रतिक्रिया तुमच्या? मी आत्ता रोहित पवारजींना सभागृहातच उत्तर देणार आहे। त्यांना मी स्पष्ट सांगितलं आहे की कुठलाही दंड माफ केला नाही, स्थगिती आहे, क्वाशी ज्युडिशियल केस आहे। क्वाशी ज्युडिशियल केस असताना त्यावर भाष्य करता येत नाही फार। जे काही दंड आकारणी तहसीलदार पासून तर ॲडिशनल कमिशनर पर्यंत केलेली आहे, त्या दंडावर मागच्या सरकारच्याकडे स्थगिती दिली गेली आहे। आता माझ्या कोर्टात केस सुरू आहे, अंतिम निर्णय होणार आहे। क्वाशी ज्युडिशियल प्रकरणामध्ये मीडियासमोर बोलणं योग्य नाही म्हणून मी त्यांना असं म्हटलं, विधानसभेच्या माझ्या छापीव उत्तरावर, विधानसभेतील माझ्या दिलेल्या छापीव उत्तरावर, कारण कुठलाही सरकार बदलल्यावर मागच्या सरकारमधले एखाद्या प्रश्नाचं उत्तर नवीन सरकारच्या मंत्र्याला द्यावं लागतं, म्हणून ते माझ्या नावाने छापून येतं।
माझ्या छापीपत्रावर त्यांनी जे काही आकांडतांडव केला आहे, मी त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की याबद्दलचं पूर्ण खुली चर्चा त्यांनी विधिमंडळात करावी, नागपूरच्या अधिवेशनात करावी. विधिमंडळातील झालेली चर्चा ही 11 कोटी जनता बघतं. मी त्यामध्ये त्याचं उत्तर देणार आहे. सर, भारत पाकिस्तान मॅचला ठाकरेंच्या